स्वर्गीय डॉक्टर प्रथमतः स्वर्गीय डॉक्टर ज्ञानेश्वर उगले आणि स्वर्गीय छायाचित्रकार नंदकुमार कातकडे यांच्या स्मृतीस अभिवादन व व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर व येथे जमलेले लहान थोर सुजाण बांधव, आजच्या या स्पर्धेचा माझा विषय आहे ग्राम स्वच्छता व आपले कर्तव्य. गाव हे शरीर त्यास राखावे नेहमी पवित्र, त्यानेच नांदे सर्वत्र आनंद गावी निरंतर. रामधून पूर्वी गाव पूर्ण व्हावे स्वच्छ सौंदर्यवान, कोणाही घरी गलिच्छपणा न दिसावे. स्वतःप्रमाणे सभोवतालीचा परिसरही स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येकानेच घ्यायला हवी. स्वच्छतेच्या बाबतीत संत गाडगे बाबा आणि संत तुकडोजी महाराज यांची प्रेरणा महत्त्वाची मानली जाते. गावाच्या विकासासाठी संतांनी आपापल्या परीने प्रयत्न केले. सध्याच्या स्थितीमध्ये ग्रामीण व शहरी भागात अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर यामुळे उद्भवणाऱ्या रोगांमुळे पीडित असलेल्यांची आकडेवारी वाढत चालली आहे. आपण विदेशातील शहरांची स्वच्छता पाहून त्यांचे गुणगान गातो, मात्र तेथील स्वच्छता, शिस्त, सौंदर्य, सृष्टी, हिरवळ ही कौतुक करण्यासारखीच गोष्ट आहे. आपण आपले कर्तव्य पार पाडलेच पाहिजे. विदेशातील स्वच्छता, शिस्त ही तेथील लोकांच्या वागण्यामुळे. आपण आपल्या स्वच्छता कधी करायलाच पाहिजे. अस्वच्छतेमुळे आजार होतात, आरोग्य धोक्यात येऊन आपलाच वेळ व पैसा वाया जात आहे. किती जण आपल्या मुलांना स्वच्छतेचे महत्त्व सांगतात, त्याचे अनुकरण करायला सांगतात आणि स्वतःही त्याचे अनुकरण करतात. आपण आपले मन, आपले शरीर, आपला परिसर स्वच्छ बनविण्यासाठी पाऊल उचलण्याची नितांत गरज आहे. आपण आपले गाव, आपला परिसर स्वच्छ करण्याची जबाबदारी आपली आहे. सुरुवात स्वतःपासून करा. मी कचरा करणार नाही आणि कुणालाही करू देणार नाही, अशी भूमिका घेऊन स्वतःचे कर्तव्य पार पाडूया. याचाच एक भाग म्हणून आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन हा उपक्रम देशभर राबवून स्वच्छतेकडून समृद्धीकडे वाटचालीचा जणू ध्यासच धरला आहे. आपणही याचाच एक भाग बनूया आणि निरोगी व आनंदी जीवन जगूया. या ठिकाणी मला मत मांडण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद राजश्री.